शाळेत जाणारे मुलं म्हणजेच 6 वयापासून ते 12 वयोगटापर्यंत आणि टीनेज मुलं म्हणजेच 12पासून 19 वयापर्यंत हे एज ग्रुपमधली जे मुलं आहेत यांना 7 तासाच्या वर झोप आवश्यक असते. 8 तास, कोणाला 8 तास, कोणाला 9 तासाची झोपेची आवश्यकता असते. परंतु आजकाल असं आढळलं आहे की रात्री लेट झोपतात मुलं, कधी स्क्रीन बघितल्यामुळे, कधी अभ्यासामुळे आणि नंतर मग सकाळी स्कूल असते म्हणून लवकर जागतात. अशा वेळेस जर कंटिन्युअस त्यांची झोप 7 तासापेक्षा कमी जर होत असेल तर अशा मुलांमध्ये काही सिम्पटम्स आढळायला लागतात. अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिझीज सारखे सिम्पटम्स अशा मुलांना दिसतात. तर हे सिम्पटम्स काय आहेत आणि ते कसे ओळखावे? तर जसं मोठ्या लोकांमध्ये झोप झाली नाही तर दिवसभर ते टायर्ड फील करतात, पण मुलांमध्ये याच्या विपरीत सिम्पटम्स आढळतात किंवा लक्षणे आढळतात. आणि ते लक्षणे म्हणजे मुलं जास्त ॲक्टिव्ह दिसायला लागतात दिवसामध्ये आणि मूड डिसऑर्डर दिसतो त्यांना. म्हणजेच त्यांना एका गोष्टीवर फोकस करता येत नाही, लक्ष केंद्रित करता येत नाही आणि चिडचिड करतात मुलं झोप न झाल्यामुळे. आणि त्यांना जे काम ते स्वतः करू शकतात, काही छोटे छोटे कामं असतात, आपण त्यांना सांगितलं की प्लेट उचलून ठेवा किंवा असे काही छोटे छोटे कामं जे स्वतः करायला पाहिजे ते एवढे क्लमझी होतात मुलं की ते छोटे छोटे कामंसुद्धा स्वतः नाही करत आणि आईवडिलांनी करायला पाहिजे असं एक्सपेक्ट करतात. दुसरी गोष्ट, अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत आणि लगेच जर विकेंडमध्ये सॅटर्डेला जर त्यांची झोप पूर्ण झाली तर हे सिम्पटम्स थोडे कमी आढळतात. दुसरी गोष्ट म्हणजे एकदम इरिटेबल होतात, छोट्या छोट्या गोष्टीला जोरात ओरडून रिस्पॉन्स देतात किंवा मग जर आपण दुसऱ्यांना बोलत आहे तर मध्ये मध्ये इम्पल्सिव्ह बिहेवियर करतात. तसंच एकदम सेन्सिटिव्ह होतात टचला किंवा लाईट सेन्सेशनला, या सगळ्या सेन्सेशन्सला सेन्सिटिव्ह होतात. तर असे ॲंग्री होतात. असे वेगवेगळे सिम्पटम्स मुलांमध्ये झोपेच्या कमतरतेमुळे दिसतात. मोठ्यांमध्ये काय सिम्पटम्स दिसतात? तर मोठ्यांमध्ये दिवसा झोप येणे. मोठ्या लोकांमध्ये म्हणजेच 18 वयोगटापासून ते 60 वयोगटापर्यंत जर झोपेची कमतरता झाली आहे तर काय लक्षणे दिसतात? याच्यामध्ये दिवसा झोप येणे, मेमरी ब्रेन फॉगिंग होणे म्हणजेच लक्षात न राहणे आणि कॉन्सन्ट्रेशन होत नसणे. दुसरी गोष्ट म्हणजे थकवा जाणवणे. तर झोप पूर्ण न होण्याचे 3 प्रकार असू शकतात. एक तर लवकर झोप लागत नाही आहे किंवा मग रात्री मध्ये मध्ये जाग येत आहे किंवा मग सकाळी लवकर जाग येत आहे. असे वेगवेगळे सिम्पटम्स इन्सॉम्नियामध्ये आढळू शकतात. तर असं एका स्टडीमध्ये असं आढळलं आहे की इन्सॉम्नियामुळे डिप्रेशन होऊ शकते. म्हणजेच सतत जागरण झाल्यामुळे डिप्रेशन लवकर होऊ शकते किंवा मग डिप्रेशन जर होणार असलं तर अशा लोकांना सुरुवात इन्सॉम्नियापासून होते. इन्सॉम्निया म्हणजेच झोप न लागणे. तर असं खूप दिवस चालत राहिलं तर मग हळूहळू पेशंटला डिप्रेशन होते. याचे मेन कारण हे आहे की आपल्या ब्रेनमधले सिरोटोनिन, डोपामिन हे केमिकल्स इम्बॅलन्स होतात. दुसरं म्हणजे आपली हायपोथॅलॅमस पिट्युटरी ॲक्सिस जी आहे ती ॲक्टिवेट होते आणि कॉर्टिसॉल सतत प्रोड्यूस होत राहते. यामुळे सुद्धा इन्सॉम्निया होते. आणि तिसरं म्हणजे कॉर्टिसॉल प्रोड्यूस होत राहिल्यामुळे आपण सतत ॲक्टिव्ह स्टेजमध्ये असतो, म्हणजे फाईट और फ्लाईट स्टेजमध्ये असतो. त्यामुळे झोप डोक्याला शांत ठेवणे किंवा मनाला शांत ठेवणं अवघड जाते. तर अशा वेळेस आपण मेडिटेशन करायला पाहिजे. गरज पडली तर आपण आपल्या सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे, डिस्कशन करायला पाहिजे, फ्रेंड्ससोबत बोलायला पाहिजे. आणि ह्याच्यात कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी कामात येते. हे एक ट्रीटमेंटचा प्रकार आहे.
तर अशा वेगवेगळ्या गोष्टी करून मोठ्यांचे स्लीपचे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. आणि तसंच छोट्या मुलांमध्ये आपण चाइल्ड स्पेशलिस्ट पिडियाट्रिशियनला दाखवायला पाहिजे जर याच्यापैकी काही सिम्पटम्स आढळले आहेत तर. आणि मग त्याचा जर आपण उपचार केला तर त्यांना स्टडीमध्ये कॉन्सन्ट्रेट करायला मदत मिळते. तसंच एका जागेवर कॉन्सन्ट्रेट करू शकतात आणि इम्पल्सिव्ह बिहेवियर करत नाही. तर जेव्हा बाळ जन्मतो म्हणजे 0 to 3 मंथ्सपर्यंत त्याला 17-18 तास झोपेची गरज असते. 3 मंथ्सपासून ते 1 इयरपर्यंत 16 तासापर्यंत झोपेची गरज असते. मग 2 इयर्सपर्यंत त्याची झोप 14 तासापर्यंत असते. आणि त्याच्यापुढे प्री स्कूल म्हणजेच 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंत त्याला 14-15 तासात कमीत कमी झोपेची गरज असते. नंतर हळूहळू झोप कमी होत जाते. स्लीप वेक सायकल सेटअप होते म्हणजे सर्कॅडियन रिदम सेटअप होऊन जाते. तर मुलांमध्ये सुद्धा कमी झोप झाली तर वेगळे परिणाम होतात लाँग टर्ममध्ये. मग पुढे जाऊन डिप्रेशन, अँक्झायटीचा प्रॉब्लेम वाढतो. तसंच इन्सुलिन रेजिस्टन्सचं प्रमाण वाढतो. ओबेसिटीचं प्रमाण वाढतो. म्हणजेच लेप्टिन आणि ग्रेलिन हे 2 हॉर्मोन्स असतात. याच्या केमिकल्स इम्बॅलन्समुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो. तर असे वेगवेगळे सिम्पटम्स फक्त स्लीप न झाल्यामुळे आपल्यामध्ये आढळू शकतात. आणि लाँग टर्ममध्ये मग हायपरटेन्शन, डायबिटीज या सगळ्या गोष्टींचासुद्धा धोका वाढू शकतो. त्यामुळे आपण स्लीप हायजीन फॉलो करायला पाहिजे. म्हणजेच एक निश्चित वेळ ठरवायला पाहिजे. झोपायच्या आधी इव्हनिंगला आपण चहा कॉफी टाळायला पाहिजे. तसंच 1 तास आधी स्क्रीन आपण अवॉइड करायला पाहिजे आणि शांत झोप घ्यायला पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस आहे तर आपण आंघोळ करून झोपायला जाऊ शकतो आणि आपलं डोकं शांत ठेवायला पाहिजे. त्यासाठी आपण मेडिटेशन किंवा योगा करू शकतो. दिवसा आपण जर 1 तास एक्सरसाइज केली तर रात्री आपल्याला झोप लागायला मदत होते. तर या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे जेणेकरून आपण शांत झोप घेऊ आणि आपला दुसरा दिवस ॲक्टिव्ह राहील.